विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 4 कॉम्प्युटेशनल जॉमेट्री. आजच्या लेक्चरला आपण कॅव्हिलियर अँड कॅबिनेट प्रोजेक्शन यावर आधारित एक एक्झाम्पल बघतो. पार्ट 1 मध्ये आपण कॅबिनेट प्रोजेक्शनवर एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असे: Find the cabinet projection of the object represented by the following position vector matrix X with horizontal inclination alpha is equal to 30 degree. आपल्याला तो पोझिशन वेक्टर मॅट्रिक्स X असा दिलाय. ओके, हा क्वेश्चन जो आहे हा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 च्या क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन नंबर 2A मी घेतलेला आहे. हा फॉर 5 मार्क्स आहे आणि टाईप इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. आता याचं सोल्युशन बघा. वी नो दॅट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर कॅबिनेट प्रोजेक्शन इज गिवन बाय. ॲक्च्युली हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स जो असतो तो आपण T ने डिनोट करतो आणि तो असा आपण देतो 1 0 0 0 0 1 0 0 मायनस F कॉस अल्फा मायनस F साइन अल्फा 0 0 आणि फोर्थ रो आहे 0 0 0 1. ओके, हा तो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. इथं आपल्याला या दोन किमतीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता मित्रांनो, आपण ज्यावेळेस एक्झाम्पल सोडवतो ते कॅव्हिलियरचं आहे की कॅबिनेटचं आहे यावर F ची किंमत अवलंबून असते, हे पहिलं लक्षात ठेवा. फॉर कॅबिनेट प्रोजेक्शन F इज इक्वल टू 1/2 घ्यायचा असतो. ओके, आणि तो जो अल्फा आहे गिवन अँगल तो आम्हाला 30 डिग्री दिलेला आहे. आता आपण या इथं अल्फाची किंमत टाकणार, ती 30 डिग्री आहे हे लक्षात ठेवा. म्हणून या किमती शोधून काढत असताना आपण आपला कॅल्सी हा डिग्री मोड मध्ये करून घ्यायचा असतो, हे नीट लक्षात ठेवा. ओके, आता बघा. तर मित्रांनो, हा आहे ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. तुम्हाला माहिती फर्स्ट रो काय होती 1 0 0 0, सेकंड रो 0 1 0 0, थर्ड रो मध्ये मायनस F कॉस अल्फा मायनस F साइन अल्फा 0 0 आणि फोर्थ रो 0 0 0 1 अशी होती. आम्हाला फक्त या दोन किमती शोधून काढायच्या. तुम्हाला माहिती कॅबिनेट प्रोजेक्शन मध्ये F ची किंमत असते 1/2 दॅट इज 0.5. ओके, आणि अल्फा जो दिलाय तो तुम्हाला दिलाय 30 डिग्री. म्हणजे आम्ही ह्या दोन किमती काढताना अर्थात या कॅल्सीच्या साहाय्याने काढू. आमचा कॅल्सी हा डिग्री मोडमध्ये कन्वर्ट केलेला असावा. ओके, तर बघा आता हा कॅल्सी मी ऑन केला. आता मला मोड डिग्री मोडमध्ये पाहिजे म्हणून मोड दोनदा प्रेस करायचा. तुम्हाला इथं डिग्री, रेडियन आणि ग्रेडियंट दिसायला लागतील. यापैकी आम्हाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल म्हणजे 1 प्रेस करा. हे मी 1 प्रेस केलं. आता माझा कॅल्सी डिग्री मोडमध्ये गेला आहे. ओके, आता मी पहिल्यांदा मायनस F कॉस अल्फाची किंमत काढतोय. हे झालं मायनस F ची किंमत आहे 0.5. त्यानंतर कॉस, हे कॉस 30. ओके, किती आलंय मायनस 0.4330. पुढं हे डिजिट आहेत. मला डेसिमल नंतरची 4 डिजिट घ्यायचे 1 2 3 4. म्हणजे मी किंमत लिहिणार मायनस 0.4330. ओके,
तर या इथं मी लिहिलं -0.4330. आता ही किंमत काढतो. हे मायनस एफ ची किंमत 0.5. त्यानंतर साइन, हे साइन 30 डिग्री, हा 30. ओके, हे आलं बघा -0.25, -0.25. पुढे हे बाकीचं सगळं जसं तसं ठेवलं तर हा झाला माझा रिक्वायर्ड ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. ओके, आता कॅबिनेट प्रोजेक्शन मध्ये आपण फॉर्म्युला काय घेतो? सो कॅबिनेट प्रोजेक्शन एक्स इज गिवन बाय एक्स स्टार इज इक्वल टू एक्स इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. हा प्रॉडक्ट घेता. तुम्हाला माहिती एक्स आम्हाला दिलेला आहे किती? 1 2 1 3 4 -1 -1 -2 1 2 1 1. हे पोझिशन वेक्टर आहेत. ह्याचा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये बनवल्यानंतर हा जो फोर्थ कॉलम आहे बघा 1 1 1 1, तो आपण घेतलाय. म्हणजे हा मॅट्रिक्स 4x4 चा बनवण्यासाठी आपण लास्ट कॉलम म्हणजे फोर्थ कॉलम 1 1 1 घेतला. ओके, हा तर ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे. आता हा प्रॉडक्ट जर केला तर आपल्याला कॅबिनेट प्रोजेक्शन ऑफ एक्स मिळणार आहे. आता मित्रांनो, हा प्रॉडक्ट तर आपण कॅल्सीने करून बघू, पण एकदा बघून घेऊ कसा करायचा. 1 × 1 प्लस 2 × 0 प्लस 1 × -0.4330 आणि 1 × 0. हे प्रॉडक्ट केल्यानंतर जे येईल कॅल्सीच्या साह्याने ते मी या इथं लिहिलंय. ओके, अशा रीतीनं प्रॉडक्ट करण्याचा रूल मी या इथं वापरला कॅल्सीच्या साह्याने. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, फोर्थ रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, फोर्थ रो सेकंड कॉलम. सिमिलरली फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, फोर्थ रो थर्ड कॉलम आणि फायनली तोच क्रम याच्यासाठी. अशा रीतीनं हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आणि एक्स यांचा प्रॉडक्ट मला मिळाला. मित्रांनो, हे फक्त आपण आता करून बघूया कॅल्सीच्या साह्याने. सो 1 × 1 1 प्लस 2 × 0 0, पुढं 1 × -0.4330, that is -0.4330. Okay, plus 1 × 0, that is 0. This will give you 0.567. Okay. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलमचा जर तुम्ही प्रॉडक्ट करून बघितला तर 1 × 3 3 प्लस 4 × 0 0 प्लस -1 × -0.433, that is minus plus 0.4330 plus 1 × 0, that is 0, and this will give you 3.433. त्यानंतर थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम हा जर प्रॉडक्ट तुम्ही करून बघितला तर तुम्हाला तो असा मिळणार -1 × 1, that is -1, -2 × 0, that is 0, plus 1 × -0.4330, that is -0.4330, 1 × 0, that is 0, so plus 0. This will give you -1.433
3 त्यानंतर लास्ट 2 into 1 2 प्लस 1 into 0 0 प्लस 1 into minus 0.4330 that is minus 0.4330 and finally 1 into 0 that is 0 and this will give you 1.567 ओके. अशा रीतीनं आपण पुढचा सगळा गुणाकार कॅल्सीच्या साहाय्याने करून घेतला तर अशा रीतीनं हा फर्स्ट कॉलम प्रॉडक्ट करून मिळाला, सेकंड असा मिळेल, थर्ड आणि फोर्थ कॉलम आम्हाला असा प्रॉडक्ट करून मिळणार आहे. तर होईल काय, हे जे मिळालं ते कॅबिनेट प्रोजेक्शन ऑफ एक्स आहे म्हणून आपण लिहिलं देअरफॉर कॅबिनेट प्रोजेक्शन ऑफ एक्स इज एक्स स्टार इज इक्वल टू 0.567 1.75 01 3.433 4.25 01 minus 1.433 minus 2.25 01 1.567 0.75 01. This is required cabinet projection of matrix X. ओके. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबू. भेटूया पुढच्या एक्झाम्पल सहित पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.